नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा झालेला हा 10वीचा पेपर 80 मार्क्सचा हा हिंदीचा पेपर होता। हा पूर्ण सोडवलेला आहे, तुम्ही तपासून पहा आणि तुम्हाला 80 पैकी किती मार्क पडले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की। पूर्ण 80 मार्क्सचा हा पेपर आलेला आहे। याच्यामध्ये आहे विभाग 1 गद्य 20 मार्क्ससाठी आलेला आहे। पहिला पॅरेग्राफ 8 मार्क्ससाठी होता। तुम्हाला हे बघा, आपण पूर्ण सोल्युशन अत्यंत सोप्या प्रकारचे प्रश्न याच्यावर आलेले होते। गलत विधाने सही करो ते पण करून दिलेले आहेत। पुढे आहे अंग्रेजी शब्द दोनच आलेले आहे, टॅक्सी आणि एक्सप्रेस। त्याबरोबर उपसर्गयुक्त शब्द, खूप सोप्या प्रकारचे असे शब्द होते। इथं स्वमत प्रश्न होता। त्यानंतर दुसरा पॅसेज आलेला होता तुम्हाला 8 मार्क्ससाठी, तो पण खूप सोपा आहे। बघा, हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्ही कसा सोडवला हे मला सांगाल। त्याचबरोबर इथे आहे उत्तरलिखीय गद्यांश, कृदंत्य, प्रत्ययुक्त शब्द आणि इथं स्वमत प्रश्न होता, हेही खूप सोपं होतं। त्याचबरोबर पुढे हा आणखी एक पुढे हा प्रश्न आलेला आहे, पॅसेजमधलाच आहे, खूप सोप्या प्रकारचा आहे। बघा, इथे पैसा सुविधा मी अंडरलाईन सुद्धा करून दिले आहेत जे उत्तर आहेत त्यांना। पुढचा विभाग आहे पद्य विभाग, 12 मार्क्ससाठी आलेला आहे। पहिले पद्य आहे 6 मार्क्ससाठी। बघा, पटकन बघून घ्या, लागेल तर स्क्रीनशॉट करा, आपल्या मित्रांना शेअर करा। हे बघा, इथं विरुद्धार्थी शब्द। त्याचबरोबर इकडे पुढे आहे हे कृती पूर्ण करायचे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, खूप सोप्या प्रकारचा प्रश्न होता। हे बघा, इकडे अत्यंत सोपे असे प्रश्न आलेले आहेत। पुढे आहे विभाग 3 पूरक पठण, 8 मार्क्ससाठी आलेला आहे। याही खूप सोप्या प्रकारचा पॅसेज होता। हे बघा, त्याचे आन्सर जे आहेत ते मी अंडरलाईन करून दिलेले आहेत। चला बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या, पटपट तुमच्या मित्रांना पाठवा। त्याचबरोबर आपण आता मॅथसाठी मार्गदर्शन म्हणून एक सेशन घेणार आहोत। सर्वांनी ही रील सेव्ह करून ठेवा। हे बघा, व्याकरण आलेलं आहे 14 अंकांसाठी। पुढे स्क्रीनशॉट काढून घ्या। खूप सोप्या प्रकारचा असा पेपर आलेला होता। हे बघा, इथे स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या मुलांच्या जेवढे ग्रुप असतील त्यांच्यावर पाठवा, जेणेकरून मुलं तपासून पाहतील आणि पुढच्या पेपरची तयारी करतील। इथं पत्रलेखन आलेलं आहे। त्याचबरोबर वृत्तांत लेखन अत्यंत सोपे होतं। त्याचबरोबर कहाणी लेखन, खूप साऱ्या मुलांनी कहाणी लिहिली, तुम्ही लिहिली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा। खूप सोप्या प्रकारचं विज्ञापन लेखन होतं। पुस्तक प्रदर्शनी, निबंध, खूप सोप्या प्रकारचा निबंध होता, तुम्ही लिहिला की नाही हे मला कळवा। अशा 80 मार्क्सचा पेपर आलेला आहे। 80 पैकी तुम्हाला किती मार्क पडले हे मला कमेंट बॉक्समध्ये। अशाच प्रकारच्या जास्तीत जास्त व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।